अरे वा, सगळे जमलेत वाटतं. अगदी शाळेत आल्यासारखं वाटतंय ना. तुम्ही एक गोष्ट ऐकणार का? नाही, आता शाळेत आलोच आहोत, तर एक गोष्ट ऐकूया. तर गोष्टीचं नाव आहे शाळा. प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलाने होते. मेहनत, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण ह्यांच्या बळावर काही व्यक्ती आपल्या कार्याचा असा ठसा उमटवतात की त्यांचं कार्यच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनते. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासाचा गौरव सोहळा साजरा करत आहोत. हा कोणा व्यक्तीच्या माहितीपट नाही, तर ही आहे संघर्ष कथा, जिद्दीने आयुष्य उभं केलेल्या सुनीता अशोक लोंढे ह्या सावित्रीच्या लेकीची. सुनीता लोंढे यांचा हा जवळपास 35 ते 36 वर्षांचा सेवाप्रवास म्हणजे कर्तव्य, निष्ठा आणि मूल्यांचा प्रेरणादायी इतिहास आहे. भारतभूमीत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा जपला तो सुनीताची आत्या यशोदा दगडू लोंढे आणि सुनीताच्या मातोश्री सिंधू मोतीराम अहिरे ह्यांनी. आई शिक्षिका असल्याने बालपणापासून उत्तम संस्कार आणि नैतिक मूल्यांचे धडे मिळाल्यामुळे पुढे तो वारसा सुनीता यांनी समर्थपणे सांभाळला, जोपासला. कुर्ला येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून दादरमधील ताराबाई मोडक अध्यापक महाविद्यालयात अध्यापन डिप्लोमा पूर्ण केला. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि भविष्याची सुखद स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या सुनीता यांनी आपली जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचा मार्ग निवडला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या सेवा प्रवासाला सुरुवात केली आणि एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. 1990 साली मुंबई महानगरपालिकेच्या कामराजनगर घाटकोपर येथील शाळेत प्रशिक्षित शिक्षिका पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी विद्यादान हे व्रत म्हणून स्वीकारलं. त्यानंतर जयंतीलाल घाटकोपर आणि नंतर खारदांडा मनपा उच्च प्राथमिक शाळेत त्या आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. कुटुंबियांच्या पाठबळामुळे त्या स्वतःचा संसार उभा करता करता शाळेतील मुलांच्या जीवनाची घडी बसवत होत्या. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देऊन त्यांना भविष्यासाठी तयार करत होत्या. सेवेच्या पहिल्या दिवसापासूनच कामाप्रती असलेली निष्ठा, वेळेचं महत्त्व, जबाबदारीची जाणीव यामुळे त्यांनी सर्वांचं मन जिंकलं. प्रत्येक काम हे केवळ कर्तव्य नसून समाज आणि शाळेप्रती असलेली बांधिलकी आहे, ही भावना त्यांनी आयुष्यभर जपली. काळ पुढे सरकत गेला, जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि अनेक आव्हानं आली. बदलत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु प्रत्येक संकटावर मात करत त्यांनी आपल्या कार्याचा दर्जा उंचावत ठेवला. त्यांच्या नेतृत्वामुळे, मार्गदर्शनामुळे आणि अनुभवामुळे अनेक विद्यार्थी घडले, अनेकांना प्रेरणा मिळाली आणि शाळेची प्रगती अधिक वेगाने होत राहिली. सद्य परिस्थिती पाहता मराठी भाषेचं जतन करण्यासाठी मराठी शाळा वाचवणं आणि ती टिकवणं ही काळाची गरज आहे. ह्या अस्मितेपोटी शाळेच्या इन्चार्ज म्हणून खारदांडा मराठी शाळा वाचवण्यासाठी सुनीता लोंढे यांनी सक्रिय पुढाकार आणि खंबीर भूमिका घेतली आणि त्याचं फलित म्हणून आज आपण इथे एकत्र येऊ शकलो आहोत. आज सेवेतून निवृत्त होत असताना
त्यांच्या कार्याचा सुवर्ण अध्याय पूर्ण होत आहे. परंतु त्यांच्याद्वारे निर्माण झालेली प्रेरणा, संस्कार आणि मूल्ये पुढील अनेक वर्ष त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहतील. 36 वर्षांचा हा प्रवास केवळ सेवाकाळ नाही, तर प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि मानवी मूल्यांची एक जिवंत कहाणी आहे. श्रीमती सुनीता अशोक लोंढे यांना त्यांच्या सेवापूर्तीच्या ह्या मंगल प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, समृद्ध आणि यशस्वी जावो हीच सदिच्छा. धन्यवाद. तर कशी वाटली गोष्ट? मला खात्री आहे तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. तर मग आपण गोष्टीच्या नायिकेला म्हणजेच सुनीता लोंढे यांना व्यासपीठावर बोलवूया का? चला तर मग टाळ्यांच्या गडगडाटात सुनीता लोंढे यांचं व्यासपीठावर जोरदार स्वागत करूयात. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने